रत्नागिरीमधील रघुवीर घाटातल्या धबधब्यांचा रुद्रावतार, कोयना बॅकवॉटर परिसरामध्ये अतिवृष्टी, पर्यटन टाळण्याचं प्रशासनाचं आवाहन. अकोल्यामध्ये निकृष्ट दर्जाच्या बियाणामुळे शेतकऱ्यांचा संताप, बियाणं उगवलंच नसल्यानं शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट, दोषी कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. भोसले घाटामध्ये मुंबई गोवा महामार्गाला मोठ्या भेगा, महामार्गावरील भेगांमुळे मोठ्या दुर्घटनेची भीती, महामार्गावर तात्पुरती दुरुस्ती, संकट मात्र कायम. कल्याणच्या वालधुनी मार्टिन चौक परिसरामध्ये शाळकरी मुलांची रिक्षा उलटली, रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती, अपघातामध्ये 4 विद्यार्थी जखमी. शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शरद पवार आणि शिंदेंच्या भेटीवर शशिकांत शिंदेंचं स्पष्टीकरण, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विनाकारण विधानं करून बातम्या तयार करू नका, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस, चनकापूर पुनंद धरणातून गिरणा नदी पात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग, नदीला पूर, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे सांगलीतील उकळू धबधबा प्रवाहित, धबधब्याचं विहंगम रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. डान्सबार विरोधी सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहामध्ये मंजूर, येणाऱ्या काळामध्ये त्याची कडक अंमलबजावणी होईल, पोलीस किंवा अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा खपवून घेणार नाही, आमदार विक्रांत पाटील यांचं वक्तव्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.